मित्रांनो, आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 14 डिसेंबर 2024. प्रश्न क्रमांक 1. कोणत्या देशाने भारताचा मोस्ट फेवरेट नेशनचा दर्जा रद्द केला आहे? ऑप्शन ए स्वित्झर्लंड, ऑप्शन बी फिनलँड, ऑप्शन सी न्यूझीलंड, ऑप्शन डी इंग्लंड. याचा आन्सर आहे ऑप्शन ए स्वित्झर्लंड. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी महाकुंभमेळ्यासाठी कलश स्थापना केली? ऑप्शन ए अयोध्या, ऑप्शन बी वाराणसी, ऑप्शन सी प्रयागराज, ऑप्शन डी लखनौ. याचा आन्सर आहे ऑप्शन सी प्रयागराज. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 3. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे किती हजार कोटींच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले आहे? ऑप्शन ए 5,000, ऑप्शन बी 5,500, ऑप्शन सी 6,000, ऑप्शन डी 6,500. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 5,500. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 4. ICC चॅम्पियन्स करंडक स्पर्धा 2025 मधील भारतीय क्रिकेट संघाचे सामने कोठे होणार आहे? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी न्यूयॉर्क, ऑप्शन डी दुबई. याचा आन्सर आहे ऑप्शन डी दुबई. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 5. वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? ऑप्शन ए नवी दिल्ली, ऑप्शन बी जयपूर, ऑप्शन सी मुंबई, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन सी मुंबई. नंतरचा प्रश्न क्रमांक 6. 22वा दिव्य कला मेळावा कुठे आयोजित करण्यात आला होता? ऑप्शन ए दुबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी चेन्नई. याचा आन्सर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 7. राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन कधी साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए 14 डिसेंबर, ऑप्शन बी 13 डिसेंबर, ऑप्शन सी 15 डिसेंबर, ऑप्शन डी 17 डिसेंबर. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 14 डिसेंबर. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 8. कोणत्या राज्याने इंदिरा गांधी सुख सुरक्षा योजना सुरू केली आहे? ऑप्शन ए आंध्र प्रदेश, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी तेलंगणा, ऑप्शन डी हिमाचल प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन डी हिमाचल प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 9. सध्याच्या चर्चेत असणारे गुरुवायूर मंदिर कोणत्या राज्यात आहे? ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी केरळ, ऑप्शन सी तामिळनाडू, ऑप्शन डी मध्य प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन बी केरळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 10. कोणत्या महिला क्रिकेट खेळाडूने एका वर्षात सर्वाधिक शतक झळकवण्याचा विक्रम केला आहे? ऑप्शन ए दीप्ती शर्मा, ऑप्शन बी रेणुका सिंग, ऑप्शन सी हरमनप्रीत कौर, ऑप्शन डी स्मृती मानधना. याचा आन्सर आहे ऑप्शन डी स्मृती मानधना. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 11. 14 डिसेंबर रोजी कोणता दिन साजरा करण्यात येतो? ऑप्शन ए राष्ट्रीय शिक्षण दिन, ऑप्शन बी राष्ट्रीय क्रीडा दिन, ऑप्शन सी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन, ऑप्शन डी राष्ट्रीय सुरक्षा दिन. याचा आन्सर आहे ऑप्शन सी राष्ट्रीय ऊर्जा संरक्षण दिन. नंतरचा प्रश्न क्रमांक 12. केंद्र सरकारने स्मार्ट सिटी अंतर्गत किती शहरांसाठी 8,000 कोटी रुपयांची योजना सुरू केली आहे? ऑप्शन ए 8, ऑप्शन बी 7, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 5. याचा आन्सर आहे ऑप्शन ए 8. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 13. फिफा वर्ल्ड कप 2034चे आयोजन कुठे करण्यात येणार आहे? ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी चीन, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी सौदी अरेबिया. याचा आन्सर आहे ऑप्शन डी सौदी अरेबिया. नंतरचा प्रश्न क्रमांक 14. गीता जयंती 2024 दिनी कोणत्या ठिकाणी गीता वाचण्याचा विश्वविक्रम झाला आहे? ऑप्शन ए पटना, ऑप्शन बी भोपाळ, ऑप्शन सी जयपूर, ऑप्शन डी प्रयागराज. याचा आन्सर आहे ऑप्शन बी भोपाळ. नंतरचा प्रश्न क्रमांक 15. उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे पुढील वर्षी होणाऱ्या महाकुंभ मेळ्यासाठी कोणाच्या कलश स्थापना करण्यात आली आहे? ऑप्शन ए नरेंद्र मोदी, ऑप्शन बी योगी आदित्यनाथ, ऑप्शन सी आनंदीबेन पटेल, ऑप्शन डी राहुल गांधी. याचा आन्सर आहे ऑप्शन ए नरेंद्र मोदी. नंतरचा प्रश्न क्रमांक 16. राजीव गांधी स्टार्टअप सेल्फ एम्प्लॉयमेंट स्कीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? ऑप्शन ए बिहार, ऑप्शन बी झारखंड, ऑप्शन सी हिमाचल प्रदेश, ऑप्शन डी उत्तर प्रदेश. याचा आन्सर आहे ऑप्शन सी हिमाचल प्रदेश. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 17. आशियाई महिला हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 मध्ये कोणत्या देशाने सुवर्ण पदक जिंकले आहे? ऑप्शन ए जपान, ऑप्शन बी जर्मनी, ऑप्शन सी फ्रान्स, ऑप्शन डी ब्रिटन. याचा आन्सर आहे ऑप्शन ए जपान. नंतरचा प्रश्न क्रमांक 18. ICC मीन्स प्लेयर ऑफ द मंथ नोव्हेंबर 2024 साठी कोणाची निवड झाली आहे? ऑप्शन ए हार्दिक पांड्या, ऑप्शन बी ऋषभ पंत, ऑप्शन सी हॅरिस राऊफ, ऑप्शन डी बाबर आझम. याचा आन्सर आहे ऑप्शन सी हॅरिस राऊफ. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 19. भारत देश कोणत्या वर्षापर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणार आहे? ऑप्शन ए 2030,
ऑप्शन बी 2035, ऑप्शन सी 2033, ऑप्शन डी 2037. याचा आन्सर आहे ऑप्शन बी 2035. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20. भारत देश 2035 वर्षापर्यंत स्वतःचे अंतराळ स्थानक उभारणारा असून त्याचे नाव काय असणार आहे? ऑप्शन ए हिंदुस्थान अंतरिक्ष स्थानक, ऑप्शन बी इंडिया अंतरिक्ष स्थानक, ऑप्शन सी जय हिंद अंतरिक्ष स्थानक, ऑप्शन डी भारत अंतरिक्ष स्थानक. याचा आन्सर आहे ऑप्शन डी भारत अंतरिक्ष स्थानक. मित्रांनो, अशा चालू घडामोडी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.